लाईव्ह 24 तास न्यूज, श्वास मराठी माणसांचा। मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने नामनिर्देशन प्रक्रिया, त्यानंतर माघारी आणि आज चिन्ह वाटपची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। चिन्ह वाटपानंतर एकूण 45 नगरसेवक पदासाठी आणि 2 नगराध्यक्ष पदासाठी असे एकूण 47 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत। निवडणूक प्रक्रियेमधला जो महत्त्वाचा टप्पा ईव्हीएमच्या म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटच्या सेटिंगचा आहे, तो आम्ही 28 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू करणार आहोत। त्या अनुषंगाने सर्व पूर्वतयारी सुरू आहे। त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षितरित्या पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। सेटिंग झाल्यानंतर सुद्धा स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवून ते पोलीस बंदोबस्तामध्येच तिथे राहणार आहेत। या सगळ्या सीयूबीयूंचं आणि केंद्रावरच्या पथकांचं डिस्पॅच, जी पथकं केंद्रावर जाणार आहेत ते 1 तारखेला आहे। 1 तारखेला बाबासाहेब आंबेडकर जो विहार आहे तिथे मोठा हॉल आहे, त्या ठिकाणी त्याचं डिस्पॅच असणार आहे आणि रिसिव्हिंग सुद्धा मतदान झाल्यानंतरचं जे रिसिव्हिंग होणार आहे ते त्याच ठिकाणी संध्याकाळी 2 तारखेला होईल। रिसिव्हिंग झाल्यानंतर या सगळ्या मशीन्स पुन्हा स्ट्रॉंग रूम मध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात येतील आणि 3 तारखेला सर्व मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 10 वाजता सुरू होईल। सदर प्रक्रियेदरम्यान मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी असे उपस्थित राहू शकतात। प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे। त्याचबरोबर इलेक्शनच्या अनुषंगाने जनजागृतीचे देखील कार्यक्रम सुरू आहेत। मतदानाच्या बाबतीत कशा पद्धतीने मतदान करावं याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये एका प्रभागामध्ये नगराध्यक्ष, त्या प्रभागातलं अ जागेसाठी आणि ब जागेसाठी असं 3 प्रकारे मतदान करायचंय। एका प्रभागामध्ये एका मतदारांनी 3 लोकांना निवडून आणायचं आहे। त्याच्यामध्ये एक नगराध्यक्षासाठीचं मतदान असणार आहे। समजा जो प्रभाग क्रमांक 1 असेल तर प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये जितके उमेदवार आहेत त्यापैकी एका उमेदवाराला त्यांनी मतदान करायचं आहे आणि 1 ब मध्ये आणखीन एका उमेदवाराला, असं एका मतदान पेटीवरती, एका बॅलेट युनिटवरती त्यांना 3 मतदान करायची आहे आणि त्यांचं मतदान पूर्ण करायचं। तर अशा पद्धतीने सर्व मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्याचबरोबर आचारसंहितेच्या अनुषंगाने देखील सर्वांना माहिती दिलेली आहे। ज्या काही परवानग्या घेऊन कार्यक्रम करायचे आहेत त्या पद्धतीनं सर्व घेतलं जाईल आणि केलं जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व उमेदवारांना सांगण्यात आले। उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।